राज्यात मराठ्यांच्या कुणबी नोंदीचा शोध घेतला जातोय आणि याच पार्श्वभूमीवर कुणबी जात प्रमाणपत्र देणाऱ्या एजंट्सचा सुळसुळाट झालाय। कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी पैशांची मागणी केली जाते। पाहूयात। मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर राज्यभरामध्ये मराठा समाजातील कुणबी नोंदी आणि पुरावे शोधण्याचं काम केलं जात आहे। राज्य सरकारनं जिल्हा प्रशासनाला नोंदी शोधण्याचे आदेश दिलेत। त्यामुळे आता जिल्ह्यामध्ये मराठ्यांच्या कुणबी नोंदींचा शोध सुरू आहे। या पार्श्वभूमीवर कुणबी जात प्रमाणपत्र देणारे एजंटही तयार झालेत। तसंच हे जात प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी केली जात असल्याचं एका व्हॉट्सअॅप कॉलवरनं उघड झालंय। सोशल मीडियावर तो व्हॉट्सअॅप कॉल व्हायरल झाल्यामुळे एकच खळबळ माजली आहे। नीट कान देऊन ऐका हे संभाषण। प्रत्येक टेबलला पैसे द्यावे लागेल का? प्रत्येक टेबलला ना काही 500 दिले तर नाही होणार का? कुणबीच येतो तो काय साधा दाखलाय का? साधा असता तर मग ठीक होतं। कुणबी म्हणलं मग किती वाजतील? कुणबी म्हणता प्रत्येक टेबलला 2-2, 3-3 हजार रुपये घेतातच। प्रत्येक टेबलला का? हा मग नायब तहसीलदारांसहित खालच्या कारकुनापर्यंत प्रत्येकाला द्यावे लागते। हा प्रत्येकाला द्यावेच लागतं। न्यूज 18 लोकमत या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची खात्री देऊ शकत नाही, पण संवाद एजंट मराठा बांधवातला असल्याचा दावा केला जातोय। कुणबी जात प्रमाणपत्रासाठी नायब तहसीलदारांपासून महसूल कर्मचाऱ्यांपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याचं या संभाषणाद्वारे उघड झालंय आणि असे प्रकार रोखण्याची मागणी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। हे प्रमाणपत्र फुकट फ्री मराठ्यांना मिळणार आहे। ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना कसलाच प्रॉब्लेम येणार नाही। आली तर कलेक्टरांकडे तक्रार स्वतः करा की ही माझी नोंद आहे, या नोंदीसाठी अमुक अधिकारी पैसे मागतोय। जो अधिकाऱ्यांचं नाव येईल त्याला ताबडतोब बडतर्फ मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करावं। ही ऑडिओ क्लिप पुणे जिल्ह्यातल्या खेड तहसीलदार कार्यालयामधली असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे आता इथल्या कारभाराविषयी संशयाचे ढग निर्माण झाले। छत्रपती संभाजीनगरहून सिद्धार्थ गोदामसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे।